जय भीम मित्रांनो, मी विशाल विणकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकताय लाखोच्या संख्येने भीम अनुयायी इथं आलेले आहेत मित्रांनो. अजून संध्याकाळी तर ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी होणार आहे मित्रांनो. आज 31 तारीख आहे. 31 तारखेला ही गर्दी बघा केवढी मित्रांनो. इथं राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा येणार आहेत. त्यांची देखील आपण बाईट घेणारच आहोत. सर काय सांगाल उद्याचा कसा कार्यक्रम? उद्याचा कार्यक्रम बघा, आजच एवढी प्रचंड गर्दी आहे. आम्ही येताना आम्हाला सुद्धा ट्रॅफिकमुळे वेळ लागलेला आहे. प्रचंड मोठ्या संख्येत लोक येणार आहेत. फक्त माझं सरकारला म्हणणं आहे की दरवर्षी सरकार आम्हाला आश्वासन देतं की ते परमनंट आम्ही स्ट्रक्चर बांधून लोकांची सोय करू, पण इथे दरवर्षी करोडो रुपयाचा चुराडा होतो. एका दिवसासाठी हा सर्व होतो आणि नंतर संपतं. काळजी सरकारने या इथे परमनंट ज्या पद्धतीनं इतर ठिकाणी म्हणजे आपण पाहिलं असेल की पंढरपूरला आणि इतर ठिकाणी जसं लोकांची राहण्याची सोय आणि इतर सर्व परमनंट केलेलं आहे, तशा पद्धतीची इथे सोय झाली पाहिजे. कारण या इथे 1 जानेवारी तर म्हणजे लाखो लोक येतात, परंतु दर दिवशी लोक येत असतात हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या इथे एक परमनंट स्ट्रक्चर येणाऱ्या भाविक लोक आहेत त्यांना राहण्याची सोय ज्या पद्धतीने पंढरपूर आणि इतर सर्व ठिकाणी आहे तशा पद्धती झाली पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे. आणि त्या दृष्टिकोनात सरकारने पावलं उचलावी. त्याचबरोबर आता उद्या इथे प्रचंड मोठी गर्दी होते आणि मग लोकांना 4-4 आणि 5-5 किलोमीटर चालत यावं लागतं. आंबेडकरी भीमसैनिक त्याच्यावरती बात तो येत असतो, त्याची श्रद्धा आहे, परंतु हे कुठे थांबलं पाहिजे. इथे फ्लायओव्हर करू असं मला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, परंतु अजूनही कसलंही कामकाज दिसत नाही. आणि ते जर फ्लायओव्हर झाला तर इथे ट्रॅफिक जाम जो दरवर्षी होतो तो होणार नाही. आणि खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीनं संपूर्ण वाहतूक होईल, लोकांना सुद्धा इथपर्यंत गाड्या आणण्याची सोय होईल. आणि ही संपूर्ण यंत्रणा खरं म्हणजे आंबेडकर चळवळीच्या लोकांच्या हातात जर दिली, म्हणजे चैत्यभूमीला ज्या पद्धतीने सप्ताह सैनिक दल 10,000 सप्ताह सैनिक दल असतं, तसंच जर इथे सप्ताह सैनिक दलाला पूर्ण अधिकार दिले आणि सोय करायला लावले तर लोकांना अत्यंत कन्व्हिनियंट अत्यंत पद्धतशीरपणे शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज होऊ शकतं असं माझं मत आहे. त्याचबरोबर गालबोट लागलेले आहे, काय सांगाल त्याबद्दल? याबद्दल आम्ही वेळोवेळी प्रशासन असेल, शासन असेल, पत्रव्यवहार लेखी स्वरूपात केलेला आहे. त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब असतील, तुमचे जिल्हा परिषद शिव असतील, पोलीस कमिशनर यांच्यासमोर आम्ही हे गाऱ्हाणे मांडलेले आहेत लेखी स्वरूपात की हे जे अडचणी ट्रॅफिकचे आहेत त्या प्रत्येक नागरिकांनी मांडले. परंतु याकडे म्हणावं तशी अंमलबजावणी शासन प्रशासनाकडून होत नाहीये, दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे 6 डिसेंबरला बंदोबस्त असतो, ज्याप्रमाणे 6 डिसेंबरचा कार्यक्रम चांगल्या देखण्या स्वरूपात होतो, त्याच धर्तीवर या ठिकाणचा व्हावा अशी अपेक्षा आमच्या सर्वांची असते. पण त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. या ठिकाणी मॅट टाकायची आम्ही मागणी केली होती. आम्हाला 8 दिवसापूर्वी आम्हाला प्रशासनाचं सांगणार नक्कीच यावर्षी आपण टाकून घेऊ, पण दुर्लक्ष केलेलं आहे. या ठिकाणी प्रशासन काय करतं, नागरिकांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करून स्वतःचेच बॅनर पोस्टर लावण्यामध्ये मग्न दिसत आहे. या ठिकाणी आम्ही वर्षामध्ये की कायमस्वरूपी इथे पाण्याची सुविधा केली पाहिजे, स्वच्छतागृह केलं पाहिजे. ते देखील आतापर्यंत केलं नसतं, करू म्हणतात पण करत नाही. केवळ कार्यक्रम आला की तेवढे 2-4 दिवसाअगोदर मोबाईल टावर लावतात. 12 महिने आमच्या नागरिकांना आया बहिणींनी बाहेर जर शेतात वगैरे जावं लागतं. त्याचप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी वर्षानुवर्ष प्रत्येक महिन्याला मोठमोठ्या सहली येतात. त्या येणाऱ्या सहलीमधल्या विद्यार्थ्यांना देखील कुठं जायला जागा नाही शौचालयासाठी, तर हे नागरिक हे दुर्लक्ष करते प्रशासन, यावर आमची नाराजी आहे. 1 जानेवारी 2026 208वा शिवजयंती आपण सर्वजण आनंदात साजरा करत आहोत. लक्षात घ्या, या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा काळ असल्यामुळे नक्कीच या दरवर्षीच्या गर्दीपैकी 20 ते 25% गर्दी ही जास्त होणार आहे. आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन या ठिकाणी आनंदराज साहेब आहेत, रिपब्लिकन सेना, आम्ही समितीच्या माध्यमातून आपण सर्वच जण मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या लाखो लोकांना ज्या काही मूलभूत नागरिक सुविधा मिळणं गरजेचं असतं त्या नागरिक सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, प्रयत्न करत आहोत. परंतु वाढती गर्दी लक्षात घेता प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या समस्या या उद्भवत असतात. परंतु आमचं शासनाकडे एवढंच म्हणणं आहे की 1 जानेवारी 2027ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जयस्तंभास भेट दिलेले 100 वर्ष पूर्ण होत आहेत, शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम असेल
तो भव्य दिव्य कार्यक्रम असेल आणि त्याच्यात खूप मोठ्या मोठ्या प्रकारचा आणि खूप गर्दीचा उच्चांक होणार आहे. तर त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून आम्ही या 1 जानेवारी 2026 208व्या शौर्यदिनाकडे पाहत आहोत. तर या ज्या आताच युवराज दादांनी ज्या काही समस्या सांगितल्यात, ह्या समस्या कायमस्वरूपी होण्यासाठी इथे वर्षानुवर्ष लोक जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. या ज्या काही ठराविकच समस्या आहेत, पण त्या कायमस्वरूपी होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, पत्रव्यवहार करत आहोत. त्याच्या पाठीमागे सुलभ शौचालय असेल, पिण्याचं पाणी असेल, निवासाची व्यवस्था असेल, या मूलभूत सुविधा कायमस्वरूपी होणं गरजेचं असताना देखील आज होऊ शकल्या नाही. तर माझी अशीच विनंती असेल की येणाऱ्या वर्षात तरी नक्की या मूलभूत सुविधा नागरिकांना दिल्या पाहिजेत. तेव्हा कुठे हा जयस्तंभाचा इतिहास इतरत्र प्रचार प्रसार होऊन याची संख्या वाढत जाईल आणि याचा इतिहास जपला जाईल. ह्याचा कोण आडून जय भीम. काय नाव आपलं? मी रवींद्र बाळकृष्ण खर्चे, अकोला बटालियन, सिनियर डिव्हिजन ऑफिसर आणि केंद्रीय समता फोर्सचा कमांडो. मला त्या समता दलामध्ये एक 24वा वर्ष आहे आणि या भीमा कोरेगावच्या स्तंभाची जे काही आपली सुरक्षासाठी मला योगदान देण्यासाठी जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक मला समता सैनिक दलामध्ये मला जे म्हणजे मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनामुळे आज मी माझ्या अकोला बटालियनच्या तेलंगणा तालुक्यामध्ये आतापर्यंत 13,000 सैनिक तयार केलेले आहेत फक्त तेलंगणा तालुक्यामध्ये. आणि त्यापैकी आज जवळजवळ 8,000 सैनिक हे वर्दीवर आहेत. आणि एवढं करूनही आजची परिस्थिती अशी आहे की आज आम्ही या भीमा कोरेगावच्या स्तंभासाठी आमचे लोक बाईकवर निघालेले आहेत आणि जे वर्दीवाले आहेत ते काल आलेले आहेत. आणि दरवर्षी आम्ही जे या ठिकाणी सेवा देतो यामध्ये आमच्या मनाला जे काही शांती मिळते ते शांती आपल्याला मिळण्यासाठी प्रत्येक आंबेडकरी अनुयायाने समता सैनिक दलामध्ये सामील होऊन आमच्यासारखं त्यामध्ये सहकार्य करावं आणि आंबेडकरी परिवार आंबेडकरी समाजाचं संरक्षण करावं. हम तो आए उत्तर प्रदेश के वाराणसी जिला से, तो हम जब से बौद्ध भिक्षु बने हैं, ये प्रेरणा स्थल जो है हमारा बौद्ध धर्म का या बाबा साहेब का स्थली जहाँ है, चाहे चैत भूमि हो या दीक्षा भूमि हो या महाड़ हो, जल के लिए संस्था या ये भीमा कोरेगांव, 1 दिन 2 दिन के बदले हम लोग वहाँ से वाराणसी से यूपी से मत्था टेकने के लिए जरूर आते हैं अपने महापुरुष के स्थली को. तो हम वहाँ से आकर यहाँ हमको बहुत सुकून मिलता है. हमको सब लोग अच्छे हैं, यहाँ के लोग भोजन देते हैं, दान देते हैं, चलने को किराया भाड़ा भी देते हैं, पानी देते हैं, सब कुछ देते हैं. इसलिए हम लोग वहाँ से चलकर उत्तर प्रदेश के वाराणसी जिला से या बिहार प्रदेश के बोध गया जिला से हम लोग यहाँ पर हर वर्ष आते हैं और नमन करके सुबह चले. जय भीम. मी विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे आणि निबंधक बार्टी. आपण जिल्हा प्रशासन, समाज कल्याण आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आपला हा शौर्य दिनाचा कार्यक्रम पार पाडत आहोत. आणि मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या अनुयायांसाठी आपण विविध सगळ्या भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विजयस्तंभाच्या मागच्या साईडला आपण संविधान बुक फेअर देखील आपण भरवलेला आहे. अनुयायांना मी विनंती करेल की आपण विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आल्यानंतर मानवंदना झाल्यावर आपण माग या बुक फेअरला देखील भेट द्यावी. आपल्याला विविध पुस्तकं आम्ही तिथं सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेले आहेत. येणाऱ्या अनुयायांसाठी आपण ज्या भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या त्याच्यामध्ये बसेसची सोय असेल, वॉटर अँड सॅनिटेशन असेल, आपल्या सर्व अनुयायांची सुरक्षितता असेल आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध करून दिलेला पोलीस बंदोबस्त असेल आणि सगळ्याच गोष्टी, या सगळ्या बाबी आम्ही या प्रशासनाच्या माध्यमातून पार पाडलेल्या आहेत. मी सर्वांना विनंती करेन की आपण सुरक्षित इथपर्यंत पोहोचावे आणि सुरक्षित आपापल्या घरी परतावे. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा शौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. जय भीम. काय नाव आपलं? जय भीम. मी जगदीश ओहो, जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचा लेखक. आज शौर्यभूमी भीमा कोरेगाव या ठिकाणी या स्टॉलवरती स्टॉल नंबर 7 नंबर स्टॉलला आपलं जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक उपलब्ध आहे. आपण जयस्तंभाच्या मागील बाजूस येऊन हे पुस्तक या ठिकाणी खरेदी करू शकतो. हे पुस्तक
अवघ्या 24 महिन्यामध्ये 65 पेक्षा जास्त आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून या पुस्तकाच्या 10व्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये झालं. हे एका बाजूला हे महत्वाचं असलं तरी मागील 1.5 वर्षापासून या पुस्तकाच्या कंटेंटवर लाखो लोक बोलत आहेत. पुस्तकामध्ये काय आहे ते लोकांना आवडत आहे. त्याचबरोबर शेकडो लोक फोन करतात, अभिप्राय देतात आणि हे पुस्तक आम्हाला आवडले, या पुस्तकामध्ये आमच्या जीवनामध्ये बदल झाला, अशा प्रकारे भावना व्यक्त करतात. हे या पुस्तकाचं यश आहे असं मला आवर्जून वाटतं. म्हणून आपण सर्वांनी हे पुस्तक आवर्जून घ्यावं, वाचावं अशी आपल्याला विनंती. पुस्तकाच्या माध्यमातून जर त्यांनी नकली पुस्तकामध्ये काही विघातक मजकूर, बाबासाहेबांच्या बद्दल काही चुकीची माहिती प्रसारित केली तर ती लेखक म्हणून माझी बदनामी असेल, त्याचबरोबर चळवळीची खूप मोठी हानी असेल. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की पुस्तक घेताना आपण ते पारखून घ्या, पाहून घ्या, चौकशी करून घ्या आणि ओरिजिनल पुस्तके हेच नव्हे तर इतरही ओरिजिनल पुस्तके खरेदी करा. कारण चळवळीच्या भविष्यासाठी, खऱ्या साहित्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे खूप गरजेचं आहे. खरं तर एक गुन्हा दाखल झाला याविषयी, आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि त्यात असं देखील आढळून आलं की अनेक चळवळीतले चांगले आपण ज्यांना म्हणतो आणि सन्मानाने जय भीम घालतो असे सुद्धा काही विक्रेते नकली पुस्तकं विकतात. अनेकांना वाटेल की ते चुकून विकत असतील, त्यांना माहित नसेल. इतकंच मला सांगायचं की ते ओरिजिनल पुस्तक आधी आपल्याच प्रकाशनाकडून घेत होते, परंतु 4 पैसे वाढवून मिळतात त्या लोभापोटी त्यांनी पुन्हा त्या ठिकाणाहून डुप्लिकेट घ्यायला सुरू केलं. त्यांची नावही आमच्याकडे आहेत, परंतु चळवळीतलीच माणसं असं जेव्हा करतात तेव्हा ते सांगणं सुद्धा लाजिरवाण वाटतं. म्हणून आम्ही गप्प आहोत. आम्ही त्यांना सुद्धा विनंती करतो की अशा प्रकारे नकली पुस्तकाच्या वितरणाकडे, विक्रीकडे तुम्ही भर देऊ नका. ओरिजिनल पुस्तक घ्या, ओरिजिनल पुस्तके विका आणि बाबासाहेबांचं चळवळीचं सत्य साहित्यच लोकांपर्यंत घेऊन जा. लेखकांना बळ द्या. नवी लिहिणारी जी पोरं आहेत त्या लिहिणाऱ्या पोरांनी जर अशा प्रकारे त्यांच्या साहित्याचं नकलीकरण होणार असेल तर आयुष्यामध्ये हे का करावं हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहील. आयुष्यातली 10 वर्ष 20 वर्ष घालवायची आर्थिक जर नुकसान होणार असेल, त्यांच्या पुढच्या करिअरला जर धोका होणार असेल तर त्यांच्या करिअरचा विचार करून चळवळीत नवे लेखक, नवे प्रकाशक आणि सत्य वाचणारे वाचक या सगळ्यांची काळजी घेऊन सत्य पुस्तकं आहेत तशी ओरिजिनल पुस्तकं पुढे जाऊ द्या. मुठभर पैशासाठी, स्वार्थासाठी नकली पुस्तके करू नका, ती विकू नका अशी मी सगळ्या विक्रेत्यांना सुद्धा या ठिकाणाहून विनंती करतो, आवाहन करतो. आणि हीच विनंती आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या भारतातील वाचकांना, लेखकांना करतो. आपल्या या पुस्तकाचं हिंदी एडिशन दुनिया बदलने वाला बाप माणूस हे सुद्धा आलेलं आहे, तेही उपलब्ध आहे. लवकरच एका इंटरनॅशनल ब्रँडच्या वतीनं या पुस्तकाचं इंग्लिश व्हर्जन येत आहे आणि जगातल्या सगळ्या एअरपोर्ट पासून ते सगळ्या बाजारपेठांपर्यंत इंग्लिश पुस्तक पोहोचलेलं असेल आणि ते अवघ्या जगभरामध्ये उपलब्ध होईल अशी मी आपल्या सर्वांना ही चांगली बातमी या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम. हे ओरिजिनल पुस्तक आहे, ह्याचे निकष काय आहेत ओळखण्याचे की हेच ओरिजिनल पुस्तक आहे? ओरिजिनल पुस्तक डुप्लिकेट पुस्तकाचं बनवताना आतापर्यंत एक लक्षात आलेली गोष्ट, त्यांनी ते पुस्तक छापलं, टाईप नाही केलेलं वेगळं. त्यांनी त्या पुस्तकाचं एक हाय क्वालिटीचे काय स्कॅन असतात जे त्या चोरांकडे आहेत किंवा ती जी डुप्लिकेट इंडस्ट्री आहे त्यांच्याकडे ते आहे, तर ते स्कॅन केलेलं आहे. तर आपण झेरॉक्स काढल्यानंतर ज्याप्रमाणे झेरॉक्स नकली दिसते आपल्याला, तशा प्रकारचं नकली पुस्तक आपल्याला त्यामध्ये पानामध्ये ते लक्षात येतं. ती पानावरती शाई फुटलेली दिसेल तुम्हाला, ही अक्षर इतकी क्लिअर दिसणार नाहीत. तसंच हे जे मागची छापाई आहे ती सुद्धा पुसट झालेली दिसेल तुम्हाला नकलीवरती. आणि या ठिकाणी सुद्धा हा फोटो क्लिअर दिसणार नाही, हा पुसट झालेला, हे त्यांनी बदललेलं आहे. हे चित्र जे आहे इथं त्यांनी आवृत्ती तुम्हाला आता ओरिजिनल वरती आपल्या आवृत्त्या ज्या नवीन आहेत, ओरिजिनल पुस्तके आता 60च्या पुढच्या आवृत्त्या आपल्या चालू आहेत आणि 60च्या पुढच्या ज्या आवृत्त्या आहेत त्या आपण इथं छापलेलं आहे. ते ओरिजिनल पुस्तक तुमच्या लक्षात येईल. म्हणून मी विनंती केली की घेताना तुम्ही चौकशी करा, पारखून पुस्तक घ्या. आपल्याला ओरिजिनल कागद आणि आपण झेरॉक्स केलेला कागद ह्यातला फरक जसा सहज लक्षात येतो तसंच तुम्हाला हे ओरिजिनल पुस्तक आणि डुप्लिकेट पुस्तक हे लक्षात येईल. मी आतापर्यंत आवाहन करत होते की त्यांनी 21वा आणि 51व्या आवृत्तीचं डुप्लिकेट केलंय, परंतु ते जर शातीर असतील तर आता या चालू आवृत्तीचं पण ते कदाचित डुप्लिकेट करतील. म्हणून वाचक म्हणून तुम्ही काळजी घ्या. शंका आली तर मला थेट फोन करा, आमच्या प्रकाशनाला फोन करा. माझा नंबर सगळीकडे उपलब्ध आहे, 99 21 87 88 01 हा माझा नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही फोन करा, त्याच्यावरही तुम्ही मला संपर्क करून ती माहिती दिली तर पुढील कारवाई आम्ही करू शकतो. आणि
पुढच्या या लढाईमध्ये आपण सगळेजण सोबत, मला अशी खात्री आहे की ही लढाई खरं तर भीमसैनिकांची आहे. कारण जर नव्या लेखकांच्या चळवळीतल्या असं जर होत असेल तर चळवळीमध्ये नवे लेखक जन्माला येतील का? त्यांनी आयुष्यात हे करावं का? चळवळीला आणि नव्या प्रकाशकांना हा धोका आहे. म्हणून नव्याने जी तरुण पोरं लिहिणार आहेत, मुली लिहिणार आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला हे ताकदीनं उभं राहावं लागेल. हे नकलीकरण थांबलं पाहिजे, डुप्लिकेट करणाऱ्यांना पकडलं पाहिजे. आणि फसवणूक फक्त लेखक म्हणून माझी नाहीये, ही फसवणूक वाचकाची आहेत. माझ्या लाखो वाचकांपर्यंत आज लाखो डुप्लिकेट पुस्तकं गेलेत. आम्हाला मिळालेल्या, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तर 2 लाख पुस्तकं डुप्लिकेटवाल्यांनी बनवली होती आणि ती त्याने कदाचित आता उपलब्ध आहेत म्हणजे गेले असतील. नकली पुस्तकं अशा प्रकारे जर वाचकाकडे जात असतील तर ही खूप धोकादायक गोष्ट आहे. उद्या त्यामधून 4 पानं जर बदलून टाकली आणि त्यामधून विघातक काही माझ्या नावे खपवलं तर हा चळवळीला धोका आहे माझ्या नावाने. त्यामुळं माझं करिअर तर संपेलच, ते मला इतकं महत्वाचं वाटत नाही. पण चळवळ बदनाम होईल आणि बाबासाहेबांबद्दल चुकीची माहिती त्यातून जाईल, हे खूप धोकादायक आहे. आणि म्हणून माझी ही कळकळीची विनंती आहे. मी इतकं धडपडण्याचं, पळण्याचं, याच्यावर बोलण्याचं कारण हे आहे, हे पुस्तक जर निबंधाचं असतं किंवा गोष्ट असती किंवा एखादी कादंबरी असती तर मला वाटलं नसतं काय, कारण गोष्टीत बदल करून काय बदलणार नाही. पण यामध्ये जे बाबासाहेब मांडले, जी चळवळ मांडलेली आहे, रमाईचा संघर्ष आहे, हे जे सगळं आलंय त्यामध्ये जर काही विघातक घातलं, बाबासाहेबांचा विचार यात मांडलेला आहे, संविधान निर्मितीची प्रक्रिया मांडलेली आहे, बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारे नव्याने पक्ष उभारणी केली ते मांडलेलं आहे, ते जर याच्यामध्ये काही भेसळ करून चुकीचं पुढे गेलं तर ते खूप धोकादायक असणार आहे. आणि तो चळवळी, हे घराघरात पुस्तक चाललंय आणि तो चुकीचा विचार ते माणसं घराघरात घालवू शकतात आणि तो माझ्या नावे घालवला जाईल. तो माझ्या करिअरला धोका आहे, मी तो स्वीकारेल, मी लढेल. परंतु जे प्रत्येक वाचकाच्या मनात जे चुकीचं बिंबवलं जाईल ते खूप धोकादायक आहे आणि म्हणून मला यासाठी लढाई करायची आणि ती मी करत आहे. पण ह्याच्यात मला एक आनंदाची गोष्ट ही वाटते की प्रत्येक भीमसैनिक याच्यात ताकदीनं सोबत आहे. गेल्या 3 महिन्यात गावागावात भीमसैनिक जाऊन पुस्तकवाल्याला विचारते की अरे हे पुस्तक ओरिजिनल आहे का? भीमसैनिकांनी हीच लढाई हातात घेतलेली आहे. त्यामुळे ही लढाई आता माझी एकट्याची नाहीये, ही सगळ्या वाचकांची आहे आणि वाचकांनी हातात घेतली. त्यामुळं प्रत्येक विक्रेत्याला शंका आली तर भीमसैनिक विचारत आहेत, त्यांनी विचारावं आणि पुढच्या काळात ओरिजिनलच सगळं साहित्य, हे एकच पुस्तक म्हणत नाही मी, सगळ्याच लेखकांची, सगळ्याच प्रकाशकांची ओरिजिनलच पुस्तकं वाचकांपर्यंत जावीत. खोटं त्यामध्ये काही भेसळ करून जाण्याचा धोका बंद व्हावा. आणि चळवळ म्हणून तरी आपली जबाबदारी डबल वाढते, कारण बाबासाहेबांचं पुस्तक ज्यांनी घेतायत तेही सजग आहेत, लिहिणारे सजग आहेत, विकणारे सजग आहेत. आणि म्हणून चळवळीत तरी हे नकलीकरण होऊ नये अशी विनंती, हात जोडून विनंती मी विक्रेत्यांना, वाचकांना, सगळ्यांना करतो. आणि पुन्हा एकदा शौर्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देतो. 100 वर्ष होत आहेत बाबासाहेब या मातीमध्ये आले होते, बाबासाहेब इथं आले, त्याला शतक होत आहे आणि शतकाच्या पार्श्वभूमीवर पुढचं वर्ष आपण शतक महोत्सव म्हणून साजरं करतोय. त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी दिलेला जो इथला संदेश आहे की तुम्ही सिंहाचे छावे आहात, तुम्ही भेडबकरीचे अवलाद नाही, हे जर खरं ठरवायचं असेल तर आपल्याला लढावं लागतंय. काय लोक मला म्हणतात अहो सर डुप्लिकेट केलंय ते पण तुमचंच विकतात आहे, तुम्ही कशाला बोलता? परंतु यातला खरा धोका मला माहित आहे. जर उद्या 4 पानं यातली बदलली आणि माझ्या नावाने ते वाचकापर्यंत गेलं, चुकीचे बाबासाहेब जर मांडले आणि ते घुसडलं गेलं तर ती न भरून निघणारी हानी आहे. कारण लाखो पुस्तकं, लाखो लोकांच्या घरात डुप्लिकेट पुस्तकाच्या माध्यमातून जर चुकीचा मजकूर गेला तर त्याच्यावर माझं नाव असणार आहे आणि मग आयुष्यभर मला त्या चुकीबद्दल लोक मला दिसेल तिथं दोषी ठरवणार आहेत आणि त्या ठरवण्यात तेही मी स्वीकारेन. परंतु घरात वाचणाऱ्या प्रत्येक लेकराच्या मनावर जर तो चुकीचा संस्कार गेला, चुकीचे बाबासाहेब त्यांच्यापर्यंत गेले तर त्यासाठी मी स्वतःला माफ करू शकणार नाही आणि म्हणून मी लढतोय. अनेकांना वाटत असेल की हे पुस्तक एवढं विकतोय आणि ह्यांना पैशासाठी वाटतात. पैशापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे की चुकीचा आणि खोटा विचार बाबासाहेबांचा कुणीही याच्यातून लोकांपर्यंत पोहोचू नये आणि तो माझ्या नावे पोहोचू नये. तुमचा मुठभर स्वार्थ असेल, हे जे लोक चुकीचे विकतात आहे, जे डुप्लिकेट विकतात आहे ना, ते इथल्यापेक्षा ते फक्त तिथं त्यांना 10-20 रुपये जास्त मिळतात आणि तेवढ्यासाठी ते चोरी करतात आहे, तेवढ्यासाठी ते चळवळीची गद्दारी करतात आहे. आणि ते गद्दारी चळवळीसाठी आणि येणाऱ्या पिढीतल्या लेखकांसाठी, नवी जी पोरं लिहिणार आहेत त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. मुली ज्या लिहिणार आहेत त्यांनी आयुष्यामध्ये हे का करायचं? चळवळीसाठी हे लिहायचं, याच्यासाठी संशोधन करायचं, आयुष्य पणाला लावायचं आणि कुणीतरी 4 पैशासाठी जर हे करणार असेल तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून मला आज हे लढावं लागतंय आणि या लढाईमध्ये
सगळे भीमसैनिक अख्ख्या महाराष्ट्रातनं गावागावातनं मला फोन येतात की सर आमच्या गावात पुस्तक विकणाऱ्याकडे मी गेलो होतो, मी त्याला विचारलं आणि मला तिथून असं कळलंय, तुम्ही सांगा की हे पुस्तक कसं आहे. ही जागृत भीमसैनिकाची ही खरी निशाणी आहे आणि बाबासाहेबांची लेकरं जागृत आहेत. म्हणून त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. शौर्य दिनाच्या सगळ्या भीमसैनिकांना, भारतीयांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही हा संदेश जगापर्यंत पोहोचवताय, तुमचेही आभार व्यक्त करतो. जय भीम. जय भीम ताई. कुठं आले ताई तुम्ही? वाशिमहून आला. मग एवढ्या लवकर कशी काय आले तुम्ही आज? आणि मौल्यवान वस्तू सांभाळा. लहान मुलांना एकटं सोडू नका. एकाच ठिकाणी जास्त वेळ लवकरच येतात थांबू नका. काय विकण्यासाठी येतात का काय? लहान मुलांची आणि माता भगिनींची काळजी घ्या. कृपया खाली पडलेल्या संशयास्पद किंवा बेवारस वस्तूंना हात लावू नका. संशयास्पद वस्तू अथवा मी एक भीमगीत सादर करणार आहे. काळजावर कुरलं नाव आमुच्या भीमा कोरेगाव. काळजावर कुरलं नाव आमुच्या भीमा कोरेगाव. शूरवीराची ती कहाणी कोरेगावी आहे निशाणी. मानवंदनेला येते भीमराव. काळजावर कोरलं नाव मुच्या भीमा कोरेगाव. त्या तलवारीचा गाव आहे भीमा कोरेगाव. जे कचले होते अन्यायाने उठले ते पेटूनी. बाजीरावाच्या सैनिकाला घेतली रे राग रागना. चौदार तळ्यावर भीम वाघानं. चौदार तळ्याक भीम वाघानं. बसू हो नाही न होता आपला तेजीन. जुलम होता निसर्गाचं पाणी ते पिन. दिली हो डरकारी महाडच्या लोकांना. चौदार तळ्याक भीम वाघानं. जप घेतली रे राग रागाना. चौदार तळ्याक भीम वाघानं. कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडक. अंगावरी घालाया मिळत नव्हता फडक.